कविता सकाळी किचनमध्ये चहा नाश्ता बनवत होती. त्यासोबतच नवऱ्याच्या डब्याची तयारी पण करत होती. कविता लग्नानंतर नोकरी करत होती. सकाळी घरातली सगळी कामं आवरून मग ऑफिसला जाणे हेच तिचे आयुष्य बनले होते. घरात तिची सासू शारदाताई, नवरा केशव आणि नणंद प्रिया राहत होते. तिच्या नंदेचे अजून लग्न झाले नव्हते. शारदाताई त्यांच्या मुलीला खूप मानत होत्या. तिच्या छोटे छोटे इच्छा पण त्यांना खूप मोठ्या वाटत असायच्या. पण प्रियाची एक सवय कविताला कायम खटकत असायची. तिला असं वाटत होतं की तिची वहिनी नोकरी करते, म्हणजे तिच्या कमाईचा फायदा पूर्ण कुटुंबाला मिळायला हवा. कविता नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवत होती. तेवढ्यात तिची नणंद प्रिया तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, "वहिनी, एक गोष्ट बोलू?" कविता हसून म्हणाली, "हो ताई, बोला ना." प्रिया म्हणाली, "वहिनी, पुढच्या महिन्यात माझ्या कॉलेजची फी भरायची आहे." हे ऐकून कविता म्हणाली, "मग तुम्ही आईंना सांगा आणि बाबांशी पण याविषयी बोलून घ्या." प्रिया लगेच म्हणाली, "वहिनी, मी तुझ्याशी बोलत आहे, तुला सांगत आहे." हे ऐकून कविता थोडा वेळ शांत बसली आणि म्हणाली, "माझ्याशी?" प्रिया म्हणाली, "हो, तुझ्याशी. तुझा पगार पुढच्या आठवड्यात होईल ना?" कविता म्हणाली, "पण माझ्या पगारातून तुमच्या कॉलेजची फी का?" प्रिया खूप सरळ आणि स्पष्टपणे म्हणाली, "कारण तू या घरची सून आहेस." हे ऐकून कविताच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. ती म्हणाली, "ताई, मी या घरची सून आहे, बँक नाही." प्रिया म्हणाली, "वहिनी, मी तुला कुठे खूप मोठी रक्कम मागितली आहे? फक्त कॉलेजची फी तर मागितली आहे." कविता खूप शांत स्वरात म्हणाली, "ताई, तुमची फी तुमच्या आईवडिलांची जबाबदारी आहे आणि माझा पगार आपल्या घर खर्चासाठी आहे." प्रिया नाराज होऊन म्हणाली, "वहिनी, तुला एवढी छोटीशी मदत करायला पण प्रॉब्लेम होत आहे का?" तेवढं शारदाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, "काय झालं सकाळी सकाळी?" प्रिया लगेच म्हणाली, "आई, वहिनी माझी फी द्यायला नकार देत आहे." तसे त्यांनी लगेच सुनेकडे बघितले आणि म्हणाल्या, "कविता, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तू तुझ्या नंदेचे मन दुखावणार आहेस का?" कविता म्हणाली, "आई, मी त्यांचं मन दुखावले नाही. मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की माझा पगार त्यांची फी देण्यासाठी नाही." तशा शारदाताई म्हणाल्या, "पण तू या घरची सून आहेस. घरात जर कुणाला गरज असेल तर मदत करायची असते." कविता हळू आवाजात म्हणाली, "आई, जेव्हा खरंच खूप गरज असेल तेव्हा मी नक्की मदत करेन. पण कुणाची तरी प्रत्येक गरज पूर्ण करणे माझी जबाबदारी बनू शकत नाही." प्रिया टोमणा मारत म्हणाली, "वहिनी, जेव्हा तू लग्न करून या घरात आली होतीस तेव्हा तुला या घराचा हिस्सा सदस्य बनण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि आता पैसे द्यायची गोष्ट आली तर वेगळ्या घराची आठवण आली का?" कविता तिच्याकडे बघून म्हणाली, "घरचा सदस्य बनणे आणि स्वतःच्या कमाईवर दुसऱ्या कुणाचा तरी अधिकार देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत." तेवढ्यात केशव खोलीतून तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आला. तो म्हणाला, "काय झालं?" प्रिया लगेच म्हणाली, "दादा, वहिनी माझी फी द्यायला नकार देत आहे." तसे केशवने कविताकडे बघितले. कविता म्हणाली, "अहो, मी फक्त एवढंच म्हणाले की तुमच्या फीची जबाबदारी पहिले आईबाबांची आहे आणि जर गरज पडली आणि माझ्याजवळ उपलब्ध असतील तर मी मदत नक्की करेन. पण प्रत्येक वेळी माझा पगार अगोदरच कुणाच्या तरी खर्चासाठी देणे योग्य नाही." केशव काहीतरी विचार करून म्हणाला, "प्रिया, तुझी वहिनी चुकीचं बोलत नाही." हे ऐकून प्रियाचा चेहरा उतरला. ती म्हणाली, "दादा, तू पण वहिनीची भाषा बोलायला लागला आहेस." केशव म्हणाला, "तिची भाषा नाही तर ती बोलते ते बरोबर आहे." हे ऐकून प्रिया रागात पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. पण गोष्ट इथे संपली नाही. त्या दिवशी संध्याकाळी कविता ऑफिसमधून घरी परत आली. खोलीत आल्यावर तिने बघितले तर तिचे कपाट उघडे होते. ते बघून ती चकित झाली. ती तिथूनच विचारत म्हणाली, "माझे कपाट कोणी उघडले आहे?" कुणीही उत्तर दिले नाही. तेवढ्यात प्रिया खोलीत आली आणि म्हणाली, "वहिनी, मी उघडलं आहे." कविता हैराण होऊन म्हणाली, "का?" प्रियाने एक बंद पाकीट तिला दाखवले आणि म्हणाली, "वहिनी, हे काय आहे?" कविताने बघितले तर तिने थोडे थोडे करून तिच्या पगारातून वाचवलेल्या पैशांचे ते पाकीट होते. कविता लगेच म्हणाली, "ताई, तुम्ही माझे कपाट मला न विचारता कसे काय उघडले?" प्रिया म्हणाली,
वहिनी, मी फक्त बघत होते की खरंच तुझ्याजवळ पैसे आहेत का नाही. कविताचा चेहरा रागाने लाल झाला. ती रागात म्हणाली, ताई, तुम्हाला कुणी हक्क दिला माझे कपाट उघडण्याचा? प्रिया म्हणाली, वहिनी, एवढी का चिडली आहेस? पैसे घरातच तर आहेत. कविता म्हणाली, हो, घरातच आहेत, पण ते माझ्या मेहनतीचे आहेत. तेवढ्यात तिची सासू तिथे आली. त्यांनी सगळं ऐकलं आणि म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या नंदेने फक्त बघितले तर आहे, एवढा मोठा मुद्दा बनवू नकोस. कविता पहिल्यांदा मोठ्या आवाजात सासूला म्हणाली, आई, आज माझे कपाट मला न विचारता उघडणे जर तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, तर उद्या माझे बँकेचे पासबुक पण छोटी गोष्ट असेल, तर परवा माझा पूर्ण पगार घराची संपत्ती बनून जाईल. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. तिची सासू म्हणाली, कविता, नक्की तुला बोलायचं तरी काय आहे? कविता स्पष्ट शब्दात म्हणाली, मी फक्त हे बोलत आहे की मी या घरची सून आहे, पण माझ्या मेहनतीच्या कमाईवर माझ्या परवानगीशिवाय कुणाचाही अधिकार नसणार आहे. प्रिया रागात म्हणाली, ठीक आहे, नको देऊ माझी फी, पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला या कुटुंबाची गरज पडेल ना, तेव्हा आम्ही पण विचार करू की तुझी मदत करायची का नाही. कविता म्हणाली, ताई, मदत नाती बघून नाही तर गरज बघून केली जाते, पण नात्यात मदत मागणे आणि हक्क दाखवणे या दोन्ही गोष्टीत खूप मोठा फरक आहे. प्रिया रागात तिथून निघून गेली. कविताला वाटले की गोष्ट तिथेच संपली असेल, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्याअगोदर तिच्या सासूने अजून एक गोष्ट सांगितली. तिची सासू म्हणाली, कविता, पुढच्या महिन्यात प्रियाच्या लग्नासाठी काही खरेदी करायची आहे. कविता म्हणाली, आई, जे गरजेचं सामान असेल ते मला सांगा. तिची सासू म्हणाली, फक्त गरजेचे सामान नाही तर प्रियासाठी सोन्याचे दागिने आणि चांगले ब्रँडेड कपडे पण घ्यायचे आहेत. कविता म्हणाली, आई, मग यात मी काय करू? तिची सासू खूप सहजपणे म्हणाली, कविता, तू तुझ्या पुढच्या महिन्याचा सगळा पगार माझ्या हातात आणून दे आणि बाकीचा खर्च आमचा आम्ही बघू. हे ऐकून कविताच्या हातातून फोन खाली पडता पडता वाचला. ती म्हणाली, पूर्ण पगार? तिची सासू म्हणाली, हो, पूर्ण पगार. शेवटी माझ्या मुलीचं लग्न आहे. कविता थोडा वेळ शांत बसली, पण नंतर शांत पण स्पष्ट शब्दात म्हणाली, आई, लग्न तुमच्या मुलीचे, प्रियाचे आहे, मग माझा पगार का? तिची सासू म्हणाली, कारण तू या घरची सून आहेस. कविता उत्तर देत म्हणाली, मग मी या घरची सून आहे म्हणून काय माझी कमाई पण या घरची झाली का? तिची सासू काही बोलू शकली नाही. तेवढ्यात प्रिया समोर आली आणि म्हणाली, हो वहिनी, जर तू या घराला तुझे स्वतःचे घर मानत असशील तर तुझी कमाई पण तुझी स्वतःची समजू नकोस. कविताने तिच्याकडे बघितले. यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर फक्त एक प्रश्न होता. ती म्हणाली, जर माझी कमाई तुमची आहे, मग काय माझे आयुष्य पण तुमच्या मर्जीने चालणार आहे का? घरातले वातावरण तापले होते. केशव पण शांत बसला होता. शारदाताईंना वाटले होते की शेवटी कविता या सगळ्यासाठी तयार होईल, पण कविताने स्पष्ट सांगितले की माझ्या नंदेचे लग्न आहे. मी माझ्या मर्जीने, माझ्या क्षमतेप्रमाणे तुमची मदत करेन, पण माझा पूर्ण पगार कधीच देणार नाही. हे ऐकून तिची सासू नाराज झाली आणि म्हणाली, का? तुला तुझ्या नंदेच्या लग्नात खर्च करताना लाज वाटते का? कविता म्हणाली, आई, मला लाज वाटत नाही, पण मी माझ्या भविष्यासाठी केलेली बचत अशी एका वेळेस पूर्ण संपवू शकत नाही. प्रिया म्हणाली, तुझी बचत संपली तर काय होईल? माझे लग्न रोज रोज थोडीच होणार आहे. कविता म्हणाली, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खर्च फक्त आत्ता आहे, पण उद्या मुलांचे शिक्षण, घराचा घर खर्च, त्यांचे आजारपण आणि आमचे भविष्य या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? हे ऐकून प्रिया शांत बसली. शारदाताई मुलाला म्हणाल्या, केशव, तू तुझ्या बायकोला समजून सांग. केशवने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, आई, कविता चुकीचं बोलत नाही. त्याची आई म्हणाली, अरे, तुला तुझ्या बहिणीच्या लग्नाची काळजी आहे का नाही? केशव म्हणाला, आई, काळजी आहे, पण तिच्या लग्नाची जबाबदारी फक्त एकट्या कविताच्या खांद्यावर टाकून नाही देऊ शकत. प्रिया रागात म्हणाली, दादा, लग्नानंतर तू खूप बदलला आहेस. तुझ्यासाठी तुझी बायको सगळं काही झाले आहे आणि तुला तुझी बहीण परकी झाली आहे. केशव म्हणाला, तू माझी बहीण आहेस, त्यामुळे
तुझा मान सन्मान कायम राहील, पण याचा अर्थ हा नाही की तुझी इच्छा पूर्ण करणे माझ्या बायकोचे कर्तव्य आहे. भावाचे बोलणे ऐकून प्रियाच्या डोळ्यातून पाणी आले. ती पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. पण त्याच रात्री ती तिच्या आईला धमकी देत म्हणाली, आई, जर वहिनीने माझ्या लग्नात मदत केली नाही तर मी लग्नच करणार नाही. हे ऐकून शारदाताई घाबरून गेल्या. त्या म्हणाल्या, असं बोलू नकोस बाळा. प्रिया म्हणाली, मग आई, तू वहिनीला समजून सांग. दुसऱ्या दिवशी शारदाताईंनी परत सुनेला खोलीत बोलावले आणि म्हणाल्या, सुनबाई, मुलीचे लग्न आयुष्यात एकदाच होते. कविता म्हणाली, हो आई, मला माहीत आहे. तशी तिची सासू म्हणाली, मग तू तुझा पगार आणि तुझी बचत देऊन टाक, पण पूर्ण नको, अर्धी दे. कविता काहीतरी विचार करून म्हणाली, आई, मी लग्नासाठी एक ठराविक रक्कम मदत म्हणून देईन, पण माझी पूर्ण कमाई नाही. तिची सासू म्हणाली, किती? कविताने रक्कम सांगितली. प्रिया पण तिथेच बसून सगळं ऐकत होती. ती अचानक उठून उभी राहिली आणि म्हणाली, एवढी कमी? कविता म्हणाली, ताई, ही रक्कम काही कमी नाही. ही माझ्या क्षमतेच्या योग्य आहे. प्रिया टोमणा मारत म्हणाली, वहिनी, तू महिन्याला एवढा जास्त पगार घेतेस आणि तरी पण माझ्या लग्नासाठी एवढी कमी रक्कम? कविता तिच्या डोळ्यात बघून म्हणाली, आज माझा पगार किती आहे याचा हिशोब ठेवण्या अगोदर हे लक्षात ठेवा की तो पगार कमवण्यासाठी मी किती मेहनत करते. घरातली सगळी कामं पूर्ण करून दिवसभर ऑफिसमध्ये पण काम करत असते. संध्याकाळी घरी आल्यावर पण काम करत असते. जर माझी मेहनत तुम्हाला दिसत नसेल तर कमीत कमी माझ्या कमाईवर तुमचा हक्क दाखवणे बंद करा. त्याच आठवड्यात कविताला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाले. तिचा पगार अजूनच वाढणार होता. जेव्हा ही गोष्ट तिच्या घरात समजली तेव्हा तिची सासू खूप खुश झाली आणि म्हणाली, सुनबाई, आता प्रियाचे लग्न अजूनच धुमधडाक्यात होईल ना? कविता हसून म्हणाली, आई, प्रमोशन माझ्या मेहनतीचे फळ आहे. मी आनंदाने माझ्या कुटुंबासाठी खर्च करेन, पण माझ्या मर्जीने. हे प्रियाने ऐकले. त्या रात्री ती तिच्या आईला म्हणाली, आई, आता तर वहिनीचा पगार अजूनच वाढला आहे. आई, आता तू बघतच राहा, मी वहिनीला माझ्या लग्नात खूप खर्च करायला लावते का नाही ते. हे ऐकून तिची आई म्हणाली, प्रिया, बाळा, जरा हळू बोल. पण प्रियाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होते. ती दुसऱ्या दिवशी कविताला म्हणाली, वहिनी, माझ्या लग्नात जे दागिने घ्यायचे आहेत ना ते मी स्वतः पसंत करणार आहे. कविता म्हणाली, ठीक आहे. प्रिया म्हणाली, वहिनी, अजून एक गोष्ट. कविता म्हणाली, हो, बोला ना. प्रिया म्हणाली, मला नवीन फोन पण हवा आहे. कविता हसून म्हणाली, लग्नाच्या खर्चात फोनचा खर्च पण लिहायचा आहे का? प्रिया म्हणाली, हो, तो पण चांगल्या कंपनीचा. कविता म्हणाली, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या पैशातून घ्या. प्रिया म्हणाली, वहिनी, तू घेऊन दे ना. कविता शांत स्वरात म्हणाली, नाही ताई. हे ऐकून प्रियाचा चेहरा उतरला. ती म्हणाली, वहिनी, तू प्रत्येक गोष्टीला नाही का बोलत असतेस? कविता म्हणाली, तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करणे माझी जबाबदारी नाही. कधी कधी माणसाला त्याच्या गरजा आणि इच्छामधला फरक समजणे खूप गरजेचे असते. प्रिया रागात म्हणाली, ठीक आहे बहिणी, आता लग्नात जे होईल ते सगळ्यांच्या समोर होईल. कविताने काही उत्तर दिले नाही. जसा लग्नाचा दिवस जवळ आला तशी एक दिवस अचानक प्रिया तिच्या आईच्या समोर म्हणाली, आई, मी लग्नाच्या दिवशी मला वहिनीने घेतलेले दागिनेच घालणार आहे. हे ऐकून कविता आश्चर्यचकित झाली. मी अजून तुम्हाला कुठला दागिना दिला नाही. तशी प्रिया म्हणाली, मग आता दे. कविता म्हणाली, मी जेवढं बोललं आहे मी तेवढंच देणार. प्रिया म्हणाली, मग मी सगळ्या पाहुण्यांच्या समोर सांगेन की वहिनीने माझ्या लग्नात मला काहीच दिले नाही. कविता पहिल्यांदा उत्तर देत कडक आवाजात म्हणाली, ताई, जर तुमच्या लग्नाची इज्जत, मानपान मी दिलेल्या दागिन्यांवर ठरणार असेल तर मला भीती वाटत आहे की तुम्ही लग्नाचा अर्थ चुकीचा समजला आहात. हे ऐकून प्रिया तळमळून उठली आणि त्याच दिवशी तिने असे पाऊल उचलले की घरातले सगळे हादरले. प्रियाने पाहुण्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक मेसेज पाठवला की माझ्या लग्नात माझ्या घरातल्या लोकांकडून काही खास मदत होत नाही. काही तासातच ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. आता कवितासमोर फक्त एकच प्रश्न होता,
की ती आता शांत बसणार का पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर सांगणार की मागच्या काही महिन्यांपासून तिच्यासोबत काय काय होत आहे. लग्नाच्या 2 दिवस अगोदर घरी पाहुणे यायला सुरुवात झाली. प्रत्येकजण प्रियाच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होता. पण काही लोक कविताकडे बघून चर्चा करत होते. म्हणत होते की असं ऐकलं आहे की या घरच्या सुनेने नंदेच्या लग्नात अजिबात मदत केली नाही. कविता सगळं ऐकत होती पण शांत बसली. लग्नाच्या दिवशी प्रिया तयार होऊन बाहेर आली आणि सगळ्यांच्या समोर म्हणाली, "वहिनी, माझी चेन आणि नेकलेस कुठे आहे?" हे ऐकून कविता म्हणाली, "ताई, जो दागिना मी तुम्हाला द्यायचे वचन दिले होते तो तुमच्या खोलीत ठेवला आहे." प्रिया म्हणाली, "बस तो एकच?" कविता म्हणाली, "हो." प्रिया सगळ्यांच्या समोर म्हणाली, "वहिनी, तू माझ्या लग्नात एवढं कमी दिलं आहेस की मला पाहुण्यांच्या समोर लाज वाटत आहे." हॉलमध्ये बसलेले सगळे लोक शांत झाले. शारदाताई लगेच म्हणाल्या, "कविता, माझ्या मुलीचे लग्न आहे. अजून दुसरे काहीतरी दिले असते तर तुझे काय बिघडले असते?" कविता थोडा वेळ शांत बसली आणि नंतर म्हणाली, "आई, मी पण आज सगळ्यांच्या समोर एक गोष्ट सांगणार आहे." तसे केशवने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, "कविता." कविता म्हणाली, "नाही केशव, आज मी जर शांत बसले तर ही गोष्ट मला आयुष्यभर ऐकून घ्यायला लागेल." ती सगळ्यांच्या समोर म्हणाली, "मी ताईंच्या कॉलेजची फी द्यायला नकार दिला होता कारण ती माझी जबाबदारी नव्हती. तरी पण मी त्यांच्या कितीतरी गरजा पूर्ण केल्या. खूप वेळा त्यांना मदत पण केली आहे. मी त्यांच्या लग्नाचा पूर्ण बस्त्याचा खर्च उचलला आहे. त्याची पूर्ण खरेदी करताना त्यांच्यासोबत होते. त्यांच्या लग्नासाठी मी बचत केलेले पैसे दिले आणि जेवढे बोलले होते त्यांना वचन दिले होते ते सगळे मी पूर्ण केले आहे. पण मी माझी पूर्ण बचत देण्यासाठी नकार दिला होता कारण मी मेहनत करून कमवलेल्या पैशातून बचत केली आहे." एक पाहुणा म्हणाला, "मुलीच्या लग्नात सुनेकडून मदत घेणे चुकीचे नाही." कविता म्हणाली, "चुकीची नाही, पण मदत मागणे आणि मदतीला अधिकार समजणे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत." तिची सासू म्हणाली, "पण प्रियाने तर फक्त तुला तिची इच्छा सांगितली होती." कविता म्हणाली, "आई, इच्छा तोपर्यंत इच्छा असते जोपर्यंत समोरच्या व्यक्तीची मजबुरी बनत नाही." नंतर ती प्रियाकडे बघून म्हणाली, "तुम्ही माझे कपाट मला न विचारता उघडले. मी साठवलेले पैसे, माझे पासबुक बघितले, माझ्या पगाराचा हिशोब लावला. माझ्या पगारातून तुमच्या लग्नाचे दागिने, फोन आणि तुमच्या कॉलेजची फी भरण्याची स्वप्न बघितली. पण जेव्हा मी माझी एक सीमा ठरवली तेव्हा तुम्ही सगळ्या पाहुण्यांच्या समोर म्हणाला की तुमची वहिनी तुमच्या लग्नात अजिबात मदत करत नाही." हे ऐकून प्रियाच्या डोळ्यातून पाणी आले. ती म्हणाली, "वहिनी, मी तर..." कविता हाताने इशारा करून म्हणाली, "नाही ताई, आज मला माझे बोलणे पूर्ण करू द्या. मी तुम्हाला कधी माझ्या बहिणीपेक्षा कमी समजले नाही. पण तुम्ही मला तुमच्या वहिनीपेक्षा कमाईचा मार्ग जास्त समजायला सुरुवात केलीत." तेवढ्यात केशव पुढे आला आणि म्हणाला, "प्रिया, आत्ताच्या आत्ता तुझ्या बहिणीची माफी माग." प्रिया रडत म्हणाली, "वहिनी, मला माफ कर." कविता म्हणाली, "का?" प्रियाने मान खाली घातली आणि म्हणाली, "कारण मला असे वाटायला लागले होते की तुझ्या कमाईवर माझा हक्क आहे." कविता म्हणाली, "तुमचा हक्क माझ्या प्रेमावर आहे, कमाईवर नाही." हे ऐकून प्रियाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. शारदाताई खूप वेळ शांत बसल्या होत्या. नंतर सुनेच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "सुनबाई, बहुतेक चूक माझ्याकडून पण झाली आहे. मला माझ्या मुलीच्या इच्छा आणि तुझ्या जबाबदाऱ्यांमधला फरक समजायला हवा होता." कविता म्हणाली, "आई, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मी जेव्हा पण मदत करेन तेव्हा ते माझे प्रेम समजावे, माझे कर्तव्य नाही." तिची सासू तिचा हात पकडून म्हणाली, "ठीक आहे सुनबाई, यापुढे तुझ्या कमाईवर कुणीही हक्क दाखवणार नाही." प्रिया पण म्हणाली, "वहिनी, यापुढे मी तुला न विचारता तुझ्या कुठल्याच गोष्टीला हात लावणार नाही." हे ऐकून कविता हसली आणि म्हणाली, "आणि मी पण तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्यासोबत उभी असेन." केशव वातावरण हलके करत म्हणाला, "आता जर घरातले वाद संपले असतील तर नवरा मुलगा यायची वेळ झाली आहे. त्यांच्या स्वागताची तयारी करा."
प्रिया डोळे पुसत म्हणाली, हो दादा, आज मला समजले आहे की बहिणीने माझी मदत करायला कधीच नकार दिला नव्हता. तर तिने फक्त मला माझी सीमा समजावली होती. कविता हसून म्हणाली, आणि मला पण समजले आहे की कधी कधी प्रेमात नाही बोलणे पण गरजेचे असते. अशा प्रकारे घरातले मतभेद संपले आणि प्रियाचे लग्न आनंदात पार पडले. काही महिन्यांनी प्रियाला नोकरी लागली. पहिला पगार हातात मिळताच ती कविता जवळ आली. तिने एक गिफ्ट तिच्या हातात दिले. कविता म्हणाली, ताई, हे काय आहे? प्रिया हसून म्हणाली, वहिनी, हे माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी एक छोटेसे गिफ्ट आहे. कविता म्हणाली, ताई, याची काय गरज होती? प्रिया म्हणाली, वहिनी, गरज नव्हती. मी मनापासून आणि प्रेमाने तुझ्यासाठी आणले आहे. हे बघून कविताचे डोळे भरून आले. तिने प्रेमाने नंदेला मिठी मारली. त्या दिवशी दोघींनाही समजले होते की नात्यात पैसा नाही, तर मानसन्मान, इज्जत सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण जेव्हा कधी दुसऱ्या कुणाच्या कमाईवर स्वतःचा अधिकार समजला जातो, तेव्हा प्रेम हळूहळू ओझं बनायला लागते. पण जेव्हा कधी कमाईचा मेहनत म्हणून सन्मान केला जातो, तेव्हा तेच नाते आयुष्यभरासाठी मजबूत बनते.